हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आम्ही गेलो होतो डीमार्टला आणि डीमार्टमधून काय काय आणलं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। आणि मी जास्त काही आणलेलं नाही आहे, पण जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत, जेवढ्या महिन्याभराचा आपला किराणा असतो तेवढा मी आणलेला आहे। म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं। तर ही मिस्टरांनी गाठ मारून ठेवली, ती काय मला निघेना, तर मी तुम्हाला दाखवते यातून काढून। तर हे किसानचं टोमॅटो केचप आहे। तर हे आम्ही का आणलं कारण की प्रिशाला आजकाल चपाती भाजी डब्याला रोज देतो, पण त्यांच्या स्कूलमध्ये असा नियम आहे की बुधवारी काहीतरी दुसरं द्यावं असं असतं त्यांचं। म्हणून म्हटलं कधी इमर्जन्सीला काही गडबड असली किंवा भाजी वगैरे नसेल तर टोमॅटो केचप हे देता येईल। तर मी हे एकच पॅक आणलेलं आहे, मी काही जास्त आणलेलं नाही। कारण की काय होतं माहिती आहे, भाजी असली तरी पण मग प्रिशा काय करते, सकाळी पण ते केचपच खायचं आणि संध्याकाळी पण केचपच खायचं, ते संपेपर्यंत त्याला सुट्टी देत नाही। आणि काय असतं ना, हे चांगलं आहे, छान ब्रँड आहे ह्यांचा, पण ते जास्त खाल्लं की पित्त झाल्यासारखं होतं। आणि लहान मुलांना जर सारखंच हे जास्त दिलं तर जास्त प्रमाणात जर खाल्लं गेलं तर खरंच तब्येत बिघडते। आणि मध्ये तिच्यासोबत असं झालेलं, म्हणून आम्ही आणायचं बंद केलं होतं। तर हे खूप दिवसांनी आणलं आहे, त्याच्या मला वाटतं एक 5 ते 6 महिन्यातून हे आणलेलं आहे किसानचं केचप। आणि हे आहे फॉर्च्यून ऑइल। फॉर्च्यून ऑइलचे 4 पॅकेट आणलेले, एक मी काढलेलं आहे यूज करण्यासाठी। तर हे फॉर्च्यूनचं ऑइल आहे, तर असे 4 पॅकेट आणलेले आहेत। आम्ही तेल प्रत्येक वेळी बदलतो, आता जर फॉर्च्यून आणलं तर नेक्स्ट टाईम आम्ही जेमिनी आणतो। तर आता हे पॅराशूट ऑइल, तर आम्हाला तिघांना हे इनफ आहे महिन्याभरासाठी, प्रिशाचे पप्पा आणि माझ्यासाठी, कारण की रोज डेली प्रिशाच यूज करते। पण मी कधीतरी मी माझं आयुर्वेदिक तेल बनवलेलं आहे तेच जास्त यूज करते। हे महिन्याभरासाठी आम्हाला इनफ आहे। तर हे आहे व्हील ॲक्टिव्हचा जो निरमा असतो ना, तो आहे कपडे धुवायची पावडर। नेक्स्ट आहे व्हीलचे कपड्याचे जे साबण असतात, बार असतात ते आहे। तर ते मला वाटते 5 ते 6 घेतलेले आहेत, म्हटलं लागलं तर घेता येईल परत। हे बार आहेत, 6 आहेत हे कपड्याचे बार। आणि हे भांड्याचे आहेत, एक्सो आहे हा। लास्ट टाईमला मी विम आणलेला आणि त्याच्या अगोदर वेगळा होता कोणता तरी, तर यावेळी एक्सो आणलेला आहे मी। ते एक्सोचे 12 आहेत ते। तर नेक्स्ट आहे हे आहेत ना, हे पहिल्यांदा आणले मी। तर हे जवस आहेत, असं पॉकेट आहे। तर हे मला काहीतरी 18 रुपयाला पडलं तेव्हा, कारण की तिथे ऑफर चालू होती म्हणून। तर ह्याची प्राईस चेंज होऊ शकते। तर ह्यामध्ये आहेत ना भाजलेले जवससुद्धा येतात, आणि हे बिन भाजलेले आहेत, मी बिन भाजलेले घेऊन आलेले, कारण की कधी आपण यूज करू माहीत नाही, तर ते भाजून ठेवणं योग्य नाही, म्हणून मी असे 2 पॅकेट आणले। तर मला हे एक पॅकेट 18 रुपयाला पडलं। म्हटलं याची चटणी वगैरे करायला येईल। तर याच्या चटणीचे भरपूर फायदे आहेत, मी तुमच्याबरोबर शेअर करेन असते। हे जिऱ्याचं पाकिट आहे, हे किती ग्रॅमचं आहे, 100 ग्रॅम जिरे आहे। तर महिनाभरासाठी किंवा 1.5 महिना आम्हाला छान जाते। मोहरी आहे, लहान मोहरी। बाकीचं काही बार राहिलेलं आहे कपड्याचा। डाळ आहे, ही मसूरची डाळ आहे, ही 107 रुपये किलो असते, पण डीमार्ट प्राईस आहे 107 रुपये किलो आहे, पण ही जास्त घेतले त्याच्यामुळे आम्हाला तेवढे पडलेले आहेत। 84 रुपये किलो आहे ही डीमार्ट। तर हे जरा 1 किलोपेक्षा जास्त आहे मसूरची डाळ। हे आहेत देशी शेंगदाणे आहेत, हे देशी शेंगदाणे आहेत, जे आपण रेग्युलरला यूज करतो ते नाही आहेत, हे देशी शेंगदाणे। तर हे थोडेसे आकाराने मोठे असतात, आणि आपण एक वाटीभर जरी केलं तर त्याचं कूट असं केलं ना तर भरपूर होतात, आणि हे शेंगदाणे मोठे असतात आकाराने। तर हे आणलेले आहेत मी, 1.5 किलो आहेत, 138 रुपये झाले याचे। नेक्स्ट आहे
मटकी आहे. मी मटकीचे मोड घरीच करते, बाजारातून विकत वगैरे मटकीचे मोड आणत नाही, घरीच मटकी आणून छान मोड आणते. तर ही मटकी आहे, तर ही पण 1.5 किलो आहे. 129 रुपयाला पडली ही. तर हा बाजार आम्हाला महिना 2 महिने किंवा 3 महिने पण कधी कधी जातो, कारण की मी प्रिशाचे पप्पा आणि प्रिशाचे तिघंच आहोत आम्ही, त्याच्यामुळे खूप बाजार येणं होतं आम्हाला. तर चहा काही जास्त आमच्यात होत नाही, पण असावी म्हणून साखर आम्ही आणून ठेवतो. तर ही 2.5 किलो साखर आहे. तर हा रवा आहे, लहान साईजमधला रवा आहे हा. तर हा पण 1.5 किलो आहे हा. तर ह्याची प्राईस 57 रुपयाला आहे, 1.5 किलोच आहे. आणि ह्या डाळी आहे, तर ही आहे मूग डाळ, जी की 1 किलो 418 ग्रॅम आहे वर. तर ही 137 रुपयाला पडली. नेक्स्ट आहे ही उडदाची डाळ. कधीतरी प्रिशाला डब्यासाठी आपण हे करू शकतो, म्हणजे आंबोळी किंवा उत्तप्पा, इडली यासारख्या ज्या रेसिपीज असतात, तर त्यासाठी मी ह्या कायम उडदाची डाळ आणून ठेवते. आता पहिला जास्त हे करत होते, पण आता आणून ठेवते. तर ही पण 1 किलो वर 70 ग्रॅम आहे, तर 131 रुपयाला आहे ही उडदाची डाळ आहे. तर हे आहे पांढरे वाटाणे. हिरवे वाटाणे लास्ट टाईम आणलेले, म्हणून या टाईमाला म्हटलं चेंज करूया, आणि तर हे पांढरे वाटाणे आणलेले आहेत. तर हे पण 1 किलो आहे, 73 रुपयाला. 73 रुपयाला पडले. पांढरे वाटाणे आहेत, हिरवे नाही आहे. डब्यासाठी चांगला छान आहे, उसळ वगैरे करता येईल. तर हे आहे सोयाबीन, सोया चंक्स आहेत हे. तर इथे दुकानात सुद्धा मिळते 10 रुपयाला काहीतरी, 10-12 वगैरे काहीतरी आहे, पण दुकानातून जास्त आणत नाही, कायम आम्ही डिमार्टमधूनच भरतो. तर सोया चंक्सची भाजी कधीतरी डब्याला वगैरे छान लागते, म्हणून ते कायम आणून ठेवतं. ह्याच्यात प्रोटीनयुक्त आहे, ही खूप आपल्या शरीरासाठी खरंच खूप छान आहे. आणि हे 674 ग्रॅम आहे, हे किलो पण नाही आहे. तर या पिशवीमध्ये बसलं नाही, मला वाटलं किलो आहे म्हणून मी भरून घेऊन आले, पण हे 1 किलोला कमीच आहे. 117 रुपये किलो आहे हे. सोया चंक्स आणलेले आहेत. हे आहे तुरीची डाळ आहे, तर ही 1.5 किलोला जास्तच आहे, 122 रुपये झाली तुरीची डाळ. आणि छोले आहेत. कधीतरी म्हणजे काहीतरी सण वगैरे असेल तर आम्ही जास्त पोळ्या खात नाही, कारण की मलासुद्धा जास्त आवडत नाही, प्रिशासुद्धा खात नाही, प्रिशाच्या पप्पांना पण जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे पोळ्या वगैरे सणासुदीला जास्त करत नाही मी, कधीतरच करते. पण मग हे छोले वाटाणे आणून ठेवते, कारण की जर सण वगैरे असेल तर आपण पुरणपोळी नाही केली तर दुसरं काहीतरी आपण म्हणजे पुरी भाजी किंवा काहीतरी करता येईल ना. तर हे छोले आहेत. तर हे आहेत 1 किलो 220 ग्रॅम आहे, 114 रुपये किलो आहेत हे छोले. तर हा एवढा बाजार मी डीमार्टचा भरलेला आहे. प्लस यामध्ये जे लहान मुलांचं कोलगेट येते ना, जे की कोलगेट ब्रँडचंच आहे, पण लहान मुलांसाठी स्पेशल आहे. जेल त्याचं जो स्ट्रक्चर आहे ना, जेलमध्ये आहे असं. तर प्रिशासाठी ते एक जेलचं आम्ही कोलगेट घेतलेलं आहे, कारण की ती दात घासायला खूप दमवते, कारण की आपलं कोलगेट जे नॉर्मली असतं आम्ही यूज करतो ते पतंजलीचं आहे, तर ते थोडंसं तिखट लागतं, त्यामुळे ती दात घासत नाही, ब्रश करत नाही, म्हणून तिच्यासाठी आम्ही ते 180 रुपयाला काहीतरी आहे ते एवढीशीच अशी क्रीम आहे ती कोलगेटची. तर ती कोलगेट एक घेतलेलं होतं, आणि हां एवढाच बाजार केलेला आहे. तर हे आम्हाला हा पूर्ण बाजार 2 महिने, 2 म्हणजे जर काटकसरीने घालवता तर 3 महिनेसुद्धा जातो, आरामात जातो, कारण की सकाळ संध्याकाळ 2 भाज्या असतात आमच्यात, आठवड्याचा बाजार असतो. तर 200 रुपयेचा दर आठवड्याला 200 रुपयेचा बाजार असतो, त्याच्यामुळे हा महिना 2-3 महिने सहज हा बाजार आम्हाला जातो. तर हा होता माझा आजचा डीमार्टचा बाजार.
आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, तुम्हाला म्हणजे रेट कसे वाटले. मला एवढंच होतं की मला तुमच्याबरोबर त्याचे रेट शेअर करायचे होते आणि मी काय काय बाजारातून आणते, डीमार्टमधून काय काय किराणा खरेदी करते. आणि तर मी काय करते माहिती आहे का, डीमार्टमध्ये गेल्यावर जर वटाण्यामध्ये पण आणि चवळी वगैरे असते ना, तर लास्ट टाईम चवळी आणलेली, या टायमाला चवळी नाही आणली. तर वटाणे वगैरे असतात ना, तर हिरवे वटाणे थोडेसे महाग असतात आणि पांढरे वटाणे थोडेसे कमी रेटमध्ये असतात. तर लास्ट टाईम मी हिरवे आणलेले, कारण की एक काहीतरी कमी करून मी हिरवे वटाणे घेतलेले आणि या टायमाला पांढरे वटाणे घेतले, कारण की हिचा रेट थोडंसं कमी आहे. तर उसळ वगैरे करायला आहे छान ही पण. तर मी रेट जसे कमी जास्त असतात ज्याप्रमाणे तसे मी बाजार घेऊन येते. आणि एक आणलेलं कुरकुरे आणलेलं डीमार्टच्या बाजारातून, कारण की ते कुरकुरे असे किराणा स्टोअरमध्ये वगैरे नाही मिळत. ते बालाजीचं जे आहे ना तेडा मेडा, ते ओरिजिनलवालं ते नाही मिळत इथे दुकानात. तर ते कायम मी डीमार्टमधून येताना घेऊन येते. आणि तर हा होता माझा डीमार्टचा आजचा बाजार. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा डीमार्टची खरेदी कशी करता, तर कितीपर्यंत तुमचा महिन्याचा किराणा जातो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की जवसची चटणी कशी करायची. तर ही मी जवस खास चटणीसाठी आणलेले होते, कारण की मी वाचलेलं की जवस आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांचे हातपाय असे दुखतात आणि रक्ताभिसरण सुधारते, खूप फायदा आहे त्याची. तर ह्याची चटणी बनवणार आहे मी. तीसुद्धा मी रेसिपी तुम्हाला यूट्यूबद्वारे शेअर करेन. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तोपर्यंत धन्यवाद.